अकोला जिल्ह्यातील बाळापूर इथं अल्पवयीन मुलीच्या मृत्यू प्रकरणी संतप्त नातेवाईक आणि ग्रामस्थांनी मृतदेहासह रास्ता रोको आंदोलन केलं। आत्महत्येस प्रवृत्त केलेल्या आरोप असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला तातडीने अटक करण्याची मागणी आंदोलकांनी केली। वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी आरोपीला लवकरच अटक करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं आहे। बाळापूर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचारी पवन वडगावे याच्यावर आपल्या घरमालकाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप आहे। या घटनेनंतर संबंधित मुलीने आत्महत्येचा प्रयत्न केला होता। उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला। या घटनेनंतर संतप्त नातेवाईक आणि ग्रामस्थांनी बाळापूर मधील अकोला नाका परिसरात मृतदेहासह रास्ता रोको आंदोलन करत आरोपी पोलीस कर्मचाऱ्याला तातडीने अटक करण्याची मागणी केली। आंदोलकांचं म्हणणं आहे की आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल असतानाही तो अद्याप फरार असून त्याला त्वरित अटक करण्यात यावी। घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी नितीन लेवरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन पडघन आणि पोलीस निरीक्षक प्रकाश जोडंगे घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी आंदोलकांशी चर्चा करून आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची 4 पथकं रवाना करण्यात आल्याची माहिती दिली आणि लवकरच अटक करण्यात येईल असं आश्वासन दिलं। यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं। पोलीस बंदोबस्तात मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी खासदार अनुप धोत्रे यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते।